आंबेगाव तालुक्यातील मंचर सारख्या भूमीमध्ये 7 ऑक्टोबर 1969 रोजी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण झालं. ज्ञानाने तपाने खूप मोठा असणारा माणूस, लहानपणापासूनच साधी राणी आणि उच्च विचार, कष्टमय जीवन आणि प्रामाणिकपणा ही त्यांच्या जीवनाची खऱ्या अर्थाने पायाभरणी होती. 1986 मध्ये त्यांचे असणारे मेवणे वसंतशेठ चासकर यांनी खानगावमध्ये जमीन घेतली आणि त्या निमित्तानं खानगावच्या भूमीमध्ये ते आले. ज्याप्रमाणे म्हणतात ना, देव पाहावयासी गेलो आणि देवच झालो, तसे खानगावला आल्याने ते खानगावचेच रहिवासी झाले. आपल्या असणाऱ्या शेती व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी खानगावमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. तदनंतरच्या कालावधीमध्ये आमले परिवार हे तसे त्यांचे जुने ऋण होतात. त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं लक्ष्मीच्या पावलाने ज्या माई माऊली आल्या त्या सुरेखा. 10 फेब्रुवारी 1988 रोजी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या आल्या आणि रथाची दोन चाकं आपलं काम करू लागली. कुटुंबाची जडणघडण करत असताना अतिशय मोलाची साथ सुरेखा त्यांनी त्यांना दिली. त्याला अभिजित असेल, मोनिका असेल, सानिका असेल, ही सगळी मुलं उच्च शिक्षित केली. अभिजित आज आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी त्याला त्या ठिकाणी सामाजिक कार्याचा वसा आणि माणसापुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. जन्मभूमी जरी मंचर असते तरी कर्मभूमीमध्ये त्या निमित्तानं त्या ठिकाणी खूप मोलाची कामगिरी दिली त्यांनी केली. वडिलकीच्या नात्यानं लहान थोरांपासून त्या निमित्तानं त्या ठिकाणी सारी मंडळी त्यांना दिलीप बाबा म्हणायची. वय वर्ष 56, वास्तविक आता जाण्याचं वय नव्हतं. पण तरी सुद्धा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, त्याप्रमाणे त्यांचं जाणं झालं. कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी खूप काही केलं. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. शेतीमध्ये जे काही माल करायचे ते काळजी घ्यायला करायचे आणि भरपूर करायचे. मला वाटतं मागच्या वर्षामध्ये मला वाटतं 27 एकर पावडे लावले. धाडसी निर्णय घ्यायचा, कुठलाही धाडसी निर्णय घ्यायचा तर तो दिलीप शेट्टी घ्यावा. आजही केळीचं पीक जर पाहिलं तर त्या निमित्तानं त्या ठिकाणी असे तारवलेलं पीक आहे. आणि केवळ शेतीपुरतं मर्यादित न राहता जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य आशाताई भुसके ताई बरोबर त्या निमित्तानं सातत्यानं, मग संतोष नाना असतील, दिलीप शेठ असतील आणि ताई असतील, या तिघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खूप साऱ्या विकास कामांची गंगा तालुक्यामध्ये नव्हे तर तालुक्याच्या बाहेर देखील त्या निमित्तानं त्या ठिकाणी उभी करण्याचं काम केलं. राजकारण आणि शेती हा व्यवसाय करत असताना त्या निमित्तानं ते काम करत असताना खूप सारे व्यवसाय त्या निमित्तानं केले. मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, किराणा व्यवसाय असेल, वीटभट्टीचा कारखाना असेल, हुंडेकरी असेल, शेतकऱ्यांसाठी असणारा औषध खतांचा व्यवसाय असेल, हे सगळी कामं करत असताना प्रामुख्याने आपण सगळ्या दुकानदारांच्या असणाऱ्या दर्शनी भागामध्ये एक पाठी पाहतो, उधारी बंदा. या माणसाचं वेगळं काम, माझ्याकडे सर्व माल उधार मिळेल. शेतकऱ्यांची नाव ओळखणारा, गोरगरिबांना हवा असं वाटणारा, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्याला आधार देणारा. परवाच्याच आपण बाईट मध्ये पाहिलं, सुरेखा शेखंडे यांनी सांगितलं, गोरगरिबांच्या शुभमंगल कार्यालयामध्ये जाऊन खिशामध्ये हात घालून आहेर करणारा हा असणारा जीवाभावाचा सखा त्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण सर्वांना बोलून गेला. शेतकऱ्यांना आपल्या संकटामधून त्या ठिकाणी उभं करण्याचं काम नेहमी त्यांच्या माध्यमातून झालं. ट्रॅक्टरचा व्यवसाय करत असताना त्या निमित्तानं तिथे देखील उधारीवरती धंदा चालेल, काय हरकत नाही.
हे सर्वांसाठी जगणारा हा असणारा एक आधारभूत त्या निमित्तानं आढळला. खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली ती 2009 आणि 10 पासून. 9-10च्या कालावधीमध्ये दिलीप शेट्टी गावच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथमतः 2011 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांनी आपली पत्नी सुरेखाताई यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये काम करायला सुरुवात केली. भरघोस मताने त्या विजयी झाल्या आणि दिलीप शेट्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनामाध्यमातून आपल्या असणाऱ्या आशाताईंच्या माध्यमातून सुरेखाताईंनी खानगावचं उपसरपंच भूषवल्यानंतर एक उत्कृष्ट कार्य त्या निमित्तानं त्यांनी केलं. खानगावमध्ये जी रस्त्याच्या बाजूला दुधरपाची झाडं आहेत ती झाडं लावण्याचं काम त्या दिलीप शेट्टीच्या संकल्पनेतून त्या निमित्तानं त्या ठिकाणी झालं आणि खानगावच्या विकासाला एक नवी दिशा मिळाली. खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये एक यशस्वी जीवनाचा टप्पा त्यांनी जो पार केला तो 2016 साली. 2016 हे वर्ष त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा ठरला. खानगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वतः दिलीप शेठ आणि सुरेखाताई हे दोघेही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरघोस मताने निवडून आले आणि त्याच वर्षी जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील त्यांनी मोठा विजय मिळवला. आणि त्यावेळेला शिवसेना पक्षाचे गटनेते म्हणून प्रभावीपणे त्यांनी नेतृत्व केलं. दिलीप बाबांनी खूप असणारा गावचा विकास करण्यासाठी विकासाची दूरदृष्टी त्यांनी डोळ्यासमोर ठेवून 2014-15 मध्ये खानगाव हे गाव जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दत्तक घेतलं गेलं आणि दत्तक घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं गावाचं काय पालट झालं. गावच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाला. ताईंच्या पाठबळामुळे आणि दिलीप शेट्टीच्या पाठबळामुळे उपलब्ध करून दिलेला निधी आणि खूप सारे विकास कामं त्यावेळेला त्या असणाऱ्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव साहेब हे उपस्थित होते आणि त्यावेळेचा तो कार्यक्रमाचा माहोल आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये खूप सारे उल्लेखनीय अशी विकास कामं झाली. प्रामुख्याने आपण ज्या वैकुंठ धामामध्ये बसलेलो आहोत त्या वैकुंठ धामामध्ये त्या सुशोभीकरणाचं काम असेल, बाकीच्या सगळ्या ज्या सुविधा असतील त्या सुविधा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. आदिवासी वस्तीमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. खूप साऱ्या योजना राबवत असताना आदिवासी समाजाची असणारी घरकुलं त्या घरकुलांची उभारणी खूप जे काही करता येते ते त्या निमित्ताने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. विकास कामाबरोबरच गावच्या सौंदर्यामध्ये त्या निमित्ताने त्या ठिकाणी भर टाकण्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की दुधरपा वृक्ष लागवड त्या निमित्ताने त्यांनी केली. ती झाडं जपली आणि वाढवली. दिलीप शेठचं आणखी एक वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणालाही अडचण आली तर सर्वप्रथम त्या निमित्ताने त्या ठिकाणी एक वेळेला सुखाच्या वेळेला थोडेसे पाठीमागे राहतील, परंतु दुःखाच्या वेळेला सर्वांच्या पुढे असणारा हा आमचा सहकारी काळाच्या पडद्यावर गेला निश्चित प्रकारे सारेजण पोहोचले जातो. गावातील काही वादविवाद असतील तर त्या निमित्ताने एक पाऊल नेहमी मागे येऊन ठीक आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण गावच्या विकासाला खेळ लागली नाही पाहिजे हे तत्व त्या निमित्ताने त्यांनी नेहमी पाळलं आणि त्याच माध्यमातून 2024 मध्ये तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. त्याही वेळेला त्यांनी त्या निमित्तानं खूप सारी महत्वाची भूमिका बजावली. 2022च्या कालावधीमध्ये पुन्हा परत अभिजितच्या माध्यमातून त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध असा विजय त्या निमित्तानं मिळाला आणि 2025 मध्ये दिलीप शेट्टीवर पुन्हा भारतीय जनता पक्षाची पुणे जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी आली आणि पुन्हा विकासाचा ओघ पुन्हा सुरू झाला. वास्तविक पाहता त्यांच्या बाबतीत कितीही बोललो तरी कमी होईल. खूप सारे मान्यवर या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप साऱ्यांना त्या निमित्ताने त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. सगळ्यांना त्या निमित्तानं असं वाटतंय की मला 2 शब्द तरी बोलायला मिळाले पाहिजे, परंतु वेळ आपल्याकडे कमी आहे. माझी विनंती असणार आहे सर्वांना की आपण आपल्या भावना थोडक्यात त्या निमित्तानं त्या ठिकाणी व्यक्त करायच्या. सेवा हीच खरी पूजा या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांसाठी काम करणारे एक आगळेवेगळे व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्यावर गेले. त्यांच्याकडून खऱ्या अर्थाने शिकायला मिळतं ते म्हणजे कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजासाठी असणारी निस्वार्थीपणाने केलेली सेवा हेच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून खूप सारा सर्वांचा एक जीवाभावाचा सखा, सर्वांसाठी वेळ प्रसंगी धावून येणारा एक आधारवर, महिला भगिनींसाठी एक लाडका भाऊ
आज काळाच्या पडद्यात गेलाय. वास्तविक पाहता दिलीप आज तुम्ही आमच्यात नाही याच्यावरती आता कोणाचाही विश्वास बसत नाही. कारण अचानक त्याला थोडासा त्रास झाला, कुटुंबियांनी खूप सारे प्रयत्न केले, परंतु शेवटी यश काही आलं नाही. आम्ही सारे मंडळी त्या निमित्तानं त्या ठिकाणी त्या घटनेचे साक्षीदार आहोत. अशा आमच्या एका सहकारी मित्राला मी माझ्या ढोबळे परिवाराच्या वतीनं, तालुक्यातील तमाम प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक या सर्वांच्या वतीनं, त्याचप्रमाणे मी ज्या विद्यालयामध्ये काम करतो त्या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय आमदार वल्लभजी बेनके साहेब यांच्या कुटुंबियांच्या वतीनं, शिवजन्मभूमीचे माजी आमदार अतुलदा बेनके यांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करत असताना, तुमचं असणं सर्व काही होतं, आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं, आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे. अशा प्रकारचे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि यानंतर माजी सरपंच